तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत आज महत्त्वाची बैठक। बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। बैठकीत शेतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता। रिलायन्स कंपनीचे उद्योजक अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याची सगळ्यांना जबाबदारी। वर्धापन दिनी मोठ्या नेत्यांचे होणार पक्षप्रवेश। राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी। राज यांना महायुतीतून घेऊन फायदा होणार नाही। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा टोला। अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू आज न्यायालयात याचिका दाखल करणार। बच्चू कडूंवर अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रतेची कारवाई। ठाकरेंच्या सेनेचे 68 नगरसेवक शिंदेंकडे गेले। संजय राऊत आणि त्यांचा पक्षच पणवती। चंद्रकांत पाटलांचं राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संभ्रम। बडगुजर पक्षप्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना, तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याची बावनकुळेंची माहिती। जालन्यात भाजपचा महाविकास आघाडीला दणका। आमदार बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचं आयोजन। शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का। 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरणाची कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश। मंत्री हसन मुश्रीफ यांचे बैठकीत निर्देश। काँग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना दिलासा। आगामी निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार नाहीत। जिथे अध्यक्षपद रिक्त आहे त्याच ठिकाणी नव्याने नियुक्ती केली जाणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर। शिरोळ इथे जल्लोषात स्वागत। कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक। शहराच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा। प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 7वी सुनावणी पार। सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। 20-21 तारखेला अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा। बुलढाणा शहरात हरित पट्टा, हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान। शहरात 1 कोटी रुपये किमतीची उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार। बुलढाण्यात लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचं आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। योग दिनाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सने दिला वृद्ध दाम्पत्याला मोफत दागिना। मोफत दागिना देताच दाम्पत्याला अश्रू अनावर। वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल। वाशिम शहरात रस्ते विकास कामांना सुरुवात। पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापित। कक्षात 2 डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती। गरजू नागरिकांना तत्काळ उपचार देण्याच्या दृष्टीने निर्णय। हिंगोली शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर। पावसाळ्यात उघड्यावर डीपी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका। अकोल्यातील डाळंबी गावात नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन। नवी मुंबई पालिका भरतीसाठी 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा। पालिकेत 368 पदांसाठी भरती। राज्यभरातून 84,000हून अधिक अर्ज। MST CET परीक्षेचा निकाल जाहीर। PCM मध्ये 22 जण अव्वल। राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले। मुंबईतील 3घांचा समावेश। वाशिममध्ये रेशन कार्ड धारकांसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य। अद्याप 2,53,342 नागरिकांची प्रक्रिया केली नाहीये, तर अंतिम मुदतीनंतर ई-KYC न केलेल्या लाभार्थ्यांचं धान्य वितरण थांबवलं जाणार आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2041 वर। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 863 वर। कोरोना वाढतोय, काळजी घ्या। मुंबईत इमारतीची भिंत कोसळून 2 महिला जखमी। वांद्रे पूर्व इथे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना। एका चाळीतील घरावर पडली इमारतीची भिंत।
पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव. नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा प्रस्ताव. हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद. संभाजीनगरहून 70% प्रवाशांचा प्रवास. बंदीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. नंदुरबारमध्ये तळोदा शहरात आदिवासी महिलांचं रास्ता रोको आंदोलन. आदिवासी महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलन. अमरावती जिल्ह्यामधील पाणी प्रकल्प अजूनही तहानलेलाच. अप्पर वर्धा धरणात 43.50% इतकाच जलसाठा. 48 लघु प्रकल्पांपैकी 27 तलाव अजूनही कोरडे ठाक. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवर आज बैठक. 20 ग्रामपंचायतींचा कोल्हापूर हद्दवाढीला विरोध. 20 ग्रामपंचायतींनी पुकारला बंद. वाशिम शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग आणि भरलेल्या नाल्याची स्थिती. दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांना त्रास. आरोग्य धोक्यात. तक्रारी करूनही पालिकेचं मात्र दुर्लक्ष. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. वॉटर मेट्रोचा विकास आराखडा 3 महिन्यात सादर करा. मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. पॉलिटेक्निक प्रवेशाला मुदतवाढ. 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीत आगमन. यावेळी भाविकांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधातील जनतेचा संताप. जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यामुळे ग्राहकांचं कनेक्शन तोडलं. कारवाई विरोधात आंदोलन. अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस. अंमली पदार्थाविरोधी मोहिमेत उत्कृष्ट कारवाई करण्यासाठी बक्षीस. पुण्यात पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर. ढोल ताशा वादकांकडून सरावाला सुरुवात. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा संपन्न. पुण्यात पूरस्थितीची माहिती पूर्वीच मिळण्यासाठी RTDES संगणक प्रणाली विकसित. तर 2 ते 3 दिवसांपूर्वीच पूरस्थितीची माहिती मिळणार. अमरावतीतील मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. 3ही विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी घेतला आढावा. नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटी रुपयांचा दंड. कंत्राटदारांना 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना. कराड चिपळूण महामार्ग 15 तासांपासून बंद. मुसळधार पाऊस आणि रस्त्याच्या कामामुळे बंद. वाहने 15 तास एकाच जागेवर खोळंबली. छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात 40 तास उपस्थित राहणं बंधनकारक. प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. कुलगुरूंचे प्राध्यापकांवर बंधन. कुंडमाळा पूल दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. 6 जणांकडून 15 दिवसात अहवाल सादर होणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार. गडचिरोलीत 71 इमारती धोकादायक स्थितीत. जीर्ण इमारतीत नागरिकांचं वास्तव्य. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात. बीएमसीकडून सेवांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा मोर्चा. म्युनिसिपल मजदूर संघाचा आज मोर्चा. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा. पालखी सोहळ्यानिमित्त PMPL जादा बसेस सोडणार. PMPL प्रशासनाचा निर्णय. 16 ते 20 जून दरम्यान आळंदी आणि देहूसाठी जादा बसेस. कोल्हापुरात नळ जोडणीत आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिरोळ पालिकेतील 4 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2,41,300 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका. परभणीत गोवंश मांस विक्रीवर बंदी असून देखील विक्री होत असल्याचं समोर. तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा. लखनौ विमानतळावर विमानाचा मोठा अपघात टळला. सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानात बिघाड. विमानाच्या चाकांमध्ये आग लागली. अहमदाबादमधील दुर्घटना प्रकरण. 119 जणांची DNA द्वारे पटली ओळख. 64 जणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द. 33 बोईंग 787 पैकी 22 विमानांची तपासणी पूर्ण. DGCAच्या निर्देशानंतर एअर इंडियाची कार्यवाही. उर्वरित 11 विमानांची चाचणीही लवकरच पूर्ण होणार. एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. अमेरिका मुंबई विमानाचं कोलकात्याला लँडिंग. एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, सातारा, रायगड सारख्या अनेक भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा धुमाकूळ. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. जगबुडी नदी आणि शास्त्री नदी इशारा पातळीवर.
पैठणमध्ये वादळी वाऱ्यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी मात्र संकटात. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. छोटे बंधारे ओव्हरफ्लो, कोयना धरणाची पाणी पातळी देखील वाढली. पंढरपुरात पावसाचा धुमाकूळ, उजनी धरणात जूनच्या दुसऱ्या आठवड्याला 50% भरलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. येरळा नदी दुथडी भरून वाहतीये. पूल ओलांडताना वाहून जाणाऱ्या 10 ते 15 मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवण्यात यश. नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. शिरूरच्या घोडधरण परिसरात मुसळधार पाऊस. घोडधरणातून उजनी जलाशयात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर विदर्भात अद्याप पाऊस नाही. अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्यात हिरपूर गावातील नालेसफाईचं काम अद्याप रखडलेलं. पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर, परिसरात दुर्गंधी, रोगराईची देखील भीती. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला तळ्याचं स्वरूप. नागरिकांना कार्यालयात येण्या जाण्यासाठी होतोय त्रास. पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेवरही वाहतूक विस्कळीत. पावसामुळे 18 लोकल्स रद्द. रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं. सिंधुदुर्गात पावसाची उसंत. जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात पाऊस असला तरी अन्य भागात पावसाची विश्रांती. चंद्रपुरात शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. समाधानकारक पाऊस अद्याप न पडल्याने पेरण्या रखडल्या. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या न करण्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरात शेतकरी सवलतीच्या बियाणांपासून वंचित. ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेत अडथळा. सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांच्या महा ई सेवा केंद्रात फेऱ्या. अमरावतीत खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांचं बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी. मालेगावातील नांदगावात सुमारे 20 शेतकऱ्यांचं रस्ता रोको आंदोलन. शेतात शेतपिकाचं नुकसान करणारे रानडुकरं आणि हरणांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तक्रार करूनही वनविभाग दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त. अमरावती जिल्ह्यात 2 दिवसात 176 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्राथमिक अहवाल. वर्ध्यातल्या वाघाच्या हल्ल्यात 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्याचं 1 लाखांचं नुकसान. परिसरात भीतीचं वातावरण. कोल्हापुरात पिसाळलेल्या श्वानाचा 4 जणांना चावा. 4ही जण गंभीर जखमी. पिसाळलेल्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी. बार्शी लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुसळंब जवळील टोल नाक्यावर दुचाकीला टिप्परची धडक. अपघातात 2घांचा जागेवरच मृत्यू. टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी पैशांची मागणी. वाशी रुग्णालयातील शवागारातील धक्कादायक प्रकार. कर्मचाऱ्याने नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचं कॅमेऱ्यात कैद. बुलढाण्यात गेल्या 5 महिन्यात 320 अपघात. 182 नागरिकांचा मृत्यू. नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघातातील मृत्यूंची संख्या अधिक. समृद्धी महामार्गावर 15 अपघातात 9 जणांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्युत वाहिनीचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू. गावकऱ्यांमध्ये आक्रोश. परभणीत विजेच्या शॉकने कामगाराचा मृत्यू. दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त. समाज माध्यमावरून अश्लील छायाचित्रांच्या आधारे तरुणींना धमकावणाऱ्या आरोपीला अटक. दहिसर पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली. धाराशिवमध्ये मोबाईल रिचार्ज ॲपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक. 1 लाख रुपयात 4 ते 5 हजार रुपयांचा रिचार्जचा आमिष दाखवत नंतर सक्तीने वसुली. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू. इंदापुरात ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक. आरोपी मात्र फरार. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात ॲपद्वारे 1,42,000ची फसवणूक. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 54,000चा मुद्देमाल जप्त. 4 जणांना अटक. परभणीत घरफोडी करत 50,000 तसेच सोन्या चांदीचे दागिने लंपास. सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.